काय कल्पनाच नाही ना, हे काय की बाबा फुकट झाडं मिळतात आणि एवढं सहकार्य करतात, मार्गदर्शन याच्या बाबीची काही कल्पनाच नव्हती. ह्या संस्थेच्या मुळं हे आम्हाला शक्य झालं. पावसाळ्यात भरपूर पाणी, पण जेव्हा पिकाला आवश्यक असते समजा डिसेंबर पासून तर तेव्हा पाणी नाही. पारंपरिक पिकातनं काय साहेब निघते हो, हे असं दुष्काळ. संस्थेमध्ये आपल्याला झाडं वगैरे फ्री दिली जातात, परंतु त्याचं संगोपन व्यवस्थित केलं पाहिजे आपण. त्यावेळेला ग्रामपंचायतीतून मग परत मला समजलं की असंच ट्रेनिंग आहे वरुडला. मग त्यावेळेला मी ट्रेनिंगसाठी गेलो वरुडला. प्रत्येक गाववाईज शेतकऱ्यांना त्यांनी एकत्रित केलं वरुड या ठिकाणी, आणि एक दिवसाचं पूर्ण रोप खड्ड्यापासून ते पूर्ण रोप लागेपर्यंत सर्व प्रशिक्षण त्यांनी एक दिवसाचं व्यवस्थित दिलं. माध्यमातून ट्रेनिंग घेतलं होतं. ट्रेनिंग अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात झालं. ट्रेनिंगमधून आम्हाला चांगलं नॉलेज मिळालं इथं. की आम्ही ज्यावेळेस झाड पहिलं आम्ही म्हणजे घरगुती झाडं लावत होतो ना, त्यावेळेस आपण पिशवीतनं काढून हाय असं खड्ड्यात लावत होतो. पण तिथं गेल्यानंतर कळलं की झाड लावायच्या टायमिंगला खालची ती झाडाची बुंद्याची माती काढून मुळे सुट्ट्या करून जमिनीत लावायचं असतं. हे आम्हाला तिथं गेल्यानंतर कळलं. झाडाचं असं आहे की सुरुवातीला तुम्ही एक 2-3 वर्ष त्याला 3 वर्ष जर जपली तर कमी पाणी असेल तरी सुद्धा झाडं आपल्याला चांगली उत्पन्न देऊ शकतात. आपण नाही, एकही रुपया या संस्थेने आमच्याकडून घेतलेला नाही. 100% फ्री. मी चिपळूणमधून 17 झाडं मागितली होती आपल्या ह्याच्यातून रत्नागिरीतून. त्या झाडापेक्षा ह्या झाडाची क्वालिटी चांगली आहे. हा मोफत, आणि मोफत असल्यामुळं बाकी आम्हाला झाडाचा खर्च वाचला. ह्याच्यात पाण्याचं थोडंसं शॉर्टेज आहे, तेवढं ड्रीप चालत नाही आहे. मग आम्ही स्वतः अगदी हांड्याने पाणी घालून ते रोपं असे वाचवतो. याच्यासाठी सेपरेट लाईन आहे ठिबकची, ते सतत चालू, दिवसातनं 2 तास का होईना पण ते जगवायचीच. आणि संपलं मग टँकर, मग पर्याय नाही. पेरू बघितलं तर आपण साधारण एक 6 महिन्यामध्ये आपल्या झाडाला पेरू लागायला चालू झालेत. पण 3 वर्षानंतर आपल्याला एक 500 रुपये जरी मिळाले तरी ह्याच्या तुलनेत आपल्याला बरे म्हणजे 5 पट 10 पट उत्पन्न आपल्याला चालू होतं. येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्या. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही योजना पोचली पाहिजे. अगदी प्रत्येकाच्या बांधावर ही फळबाग योजना जी सेट्रिस फाउंडेशनच्या माध्यमातून जी चालू आहे, ती फळबाग योजना ही प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधावर ते अगदी पोचली. सर्व शेतकऱ्यांची त्यामधून उन्नती होईल. शेतकऱ्यांना 4 पैसे मिळतील ह्या गोष्टीमधून. आज 200 झाडं शेतकरी लावतोय म्हणजे नॉट अ जोक. आणि नक्कीच त्या उत्पन्नापेक्षा हे उत्पन्न जास्त मिळेल. की आम्हाला असं वाटत नव्हतं की कोणती संस्था एवढी फ्रीमध्ये झाडं देऊ शकते. शेतकऱ्यांनी ह्या गोष्टीचा फायदा घेतला पाहिजे आहे की दुसरी संस्था देते, फ्री देते, म्हणजे त्याच्यामध्ये न काय हे करता तुम्ही आपल्याला काय मिळतंय की शेतकऱ्यांना जाऊन भेटलं पाहिजे. तुम्हाला ह्या शेतकऱ्यांनी गेल्यावर झाडं लावलं तर त्यांना जाऊन भेटा, त्यांच्याकडून माहिती घ्या, आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ह्या संधीचा फायदा घेतला पाहिजे. गायी पाळणे, म्हशी पाळणे ह्याच्या व्यतिरिक्त हा व्यवसाय हा व्यवसाय चांगला आहे. कारण हे वार्षिक उत्पन्न देऊन जाणार आहे. आणि तुम्हाला 0 मेंटेनन्स आहे. खताचा ही नाही, औषधं जास्त नाही जास्त प्रमाणात. त्यामुळे शेतीला पूरक व्यवसाय म्हणून फळबाग हे आपण करू शकतो.